आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गंगाखेड ओबीसी समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। हरकतींसाठी तहसील स्तरावर कक्ष सुरू करण्याची मागणी। राज्य शासनाने आणलेल्या कुणबी अधिसूचना मसुद्यामुळे ओबीसींचे हक्क हिरावून घेतले जाणार नाही। मूळ ओबीसींवर हा अन्याय थांबवावा, तसेच मसुद्यावरील हरकती नोंदवण्यासाठी तहसील स्तरावर विशेष कक्ष सुरू करावा, अशी मागणी आज गंगाखेड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। 26 जानेवारी रोजी अधिनियम 2000 नुसार जात पडताळणीसाठी अधिसूचना समुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे। या मसुद्यानुसार सगळे सोयरे यांनाही कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत उल्लेख करण्यात आला असून हा अत्यंत मोघम असा आहे। याचा परिणाम सर्वच जातींच्या प्रमाणपत्र वितरण अथवा जात पडताळणी प्रक्रियेवर होणार आहे। तसेच ही अधिसूचना कायद्यात रूपांतरित झाल्यास राज्यातील मूळ ओबीसी असलेल्या जवळपास 375 जातींवर अन्याय होणार आहे। म्हणून हा मसुदा रद्द करावा, तसेच हरकती दाखल करण्यासाठी तहसील स्तरावर विशेष कक्ष सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। ओबीसी समन्वयक समितीचे सर्वश्री गोविंद यादव, गोविंद लटपटे, लक्ष्मण लटपटे, विक्रम इमडे मामा, नारायण घनवडे, आप्पाराव शिंदे, तुकाराम तांदळे, हनुमंत गडदे, आबासाहेब शिंदे, माधव चव्हाण, इस्त्याक अन्सारी, सांगळे मामा, नामदेव गुलेश्वर, नागेश शिंदे, अशोक मुरकुटे, कैलास जाधव, महेश शेटे, संतोष राठोड, दत्ता मुरलीकर, बालासाहेब शिंदे, गणेश राठोड, उत्तम आडे, दिगंबर शिंदे, विनायक मोते, अली कुरैशी आदींसह समाज बांधव या प्रसंगी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने मराठा समाज बांधवांना जे कुणबी प्रमाणपत्र वाटप केले आहे, त्या समाज बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं, अशा पद्धतीची एक मसुदा महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केला आहे। ही बाब महाराष्ट्रातील 375 ओबीसी जातींवर अन्याय करणारी आहे आणि या समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे। या मसुद्यामुळे त्या मसुद्यावर हरकती घेण्याचं काम रितसरपणानं सगळीकडे सुरू आहेच, परंतु ज्या पद्धतीनं कुणबी समाज बांधवांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी तहसील स्तरावर किंवा कलेक्टर पातळीवर ज्या पद्धतीने एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता, त्याच पद्धतीचा विशेष कक्ष या मसुद्यावरील हरकती स्वीकारण्यासाठी तहसील स्तरावर सुरू करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी सर्व ओबीसी बांधवांच्या वतीनं आज आम्ही तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। याचबरोबर जो सगळे सोयरे हा अध्यादेशामध्ये जो उल्लेख करण्याचा प्रयत्न सध्या राज्य शासनाकडून सुरू आहे, तो थांबवावा, अशा पद्धतीची मागणी सुद्धा आज आम्ही या निमित्ताने केली आहे। कारण राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्याशिवाय कुठल्याही जातीचा उल्लेख समावेश हा कुठल्या ओबीसीमध्ये करता येत नाही, असं असताना सुद्धा राज्य शासनाकडून आंदोलनाच्या दबावाला बळी पडून चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत। ते निर्णय तातडीनं थांबवावेत, अशा पद्धतीची मागणी आज ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।